जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या वेळेस बघितलं की अ, उषाची जे बाणासुराची मुलगी होती उषा, तिने अ, अनिरुद्राला स्वप्नात पाहिलं आणि त्या चित्रलेखाने चित्र काढून तिला दाखवले आणि त्याच्यातल्या त्या अनिरुद्धाला तिने ओळखलं आणि चित्रा चित्रा सेननी त्याला त्याच्या महालातून उचलून झोपेतच तिच्या महालात नेलं आणि जेव्हा बाणासुराला माहिती पडते तेव्हा तो खूप बाणासुराला अनेक प्रकारच्या युद्धकला अवगत होत्या म्हणून तो अनिरुद्धाला बंदिस्त केले असल्याचे जेव्हा उशीला समजले तेव्हा तिला अतोनात दुःख झाले आणि त्यामुळे ती खूपच गोंधळून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग जेव्हा पावसाळ्याचे 4 महिने उलटून गेले आणि तरी अनिरुद्ध घरी परतला नाही आणि म्हणून यदुकुळातील कृष्णाला, यादव कुळातील लोकांना, सगळ्यांना, द्वारकेतील सगळ्या लोकांना त्याची काळजी वाटायला लागली. म्हणून त्यांनी सगळं सैन्य घेतलं आणि सगळ्या सैन्यानिशी ते बाणासुरावर युद्ध करायला निघाले आणि युद्ध करण्यासाठी बाणासूर तर तयारच होता. तर श्रीकृष्णाचा सेनापती सात्यकी यांच्याबरोबर लढण्याऐवजी प्रत्यक्षपणे श्रीकृष्णावर मोर्चा वळविणे त्याला शहाणपणाचे वाटून त्याने त्याच्यावर हल्ला चढविला. आता आपल्या एका 1000 हाताचा वापर करण्याची संधी घेऊन एकाच वेळी तो 500 धनुष्याद्वारा 2000 बाणांचा वर्षाव करीत श्रीकृष्णावर चालून गेला. श्रीकृष्ण आणि त्याचा युद्ध चालू होतं. कोटरा नावाची एक देवी होती. बाणासुराने तिची खूप उपासना केली होती. त्याच्यातील संबंध माता पुत्राप्रमाणे होते. बाणासुराचे जीवन धोक्यात आलेले पाहून कोटरा माता अस्वस्थ झाली आणि त्याच वेळी ती तेथे प्रगट झाली. श्रीकृष्णाच्या बाणाच्या माराने सडो की पडो झाल्याने भगवान शिवाचे सोबती पिशाचे, भूत, प्रेत, इतर क्षत्रिय रणभूमी सोडून निघून गेले. कारण शिवशंकराचा बाणासुरा भक्त होता आणि म्हणून शिवशंकर बाणासुराचं जीवन धोक्यात आहे म्हणून शिवशंकर पण आपलं सैन्य घेऊन तिथे आलेले होते आणि शिवशंकरांनी शिवजर सोडल्याचे पाहून त्याचा प्रतिकार करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी नारायण ज्वराचा प्रयोग केला. कारण त्यावर नारायण ज्वर शिवाय दुसरा उपायच नव्हता. भगवान श्रीकृष्ण व आदी नारायण आहेत आणि ते नारायण ज्वर अस्त्राचे नियंत्रण आहेत. दोन्हीही असे एकमेकांना भिडल्यामुळे त्यांच्यात मोठे युद्ध झाले. अतिशय थंडीमुळे स्वाभाविकरित्या उष्ण तापमान हळूहळू उतरू लागते. शीतल अशा नारायण ज्वराच्या शक्तीमुळे शिवज्वराचे तापमान कमी झाले आणि शिवाची मदत मिळावी म्हणून शिवज्वर ओरडू लागले. परंतु नारायण ज्वराच्या उपस्थितीत भगवान शिवांना त्याला मदत करणे शक्य होत नव्हते. मग शिवशंकरांनी पण विष्णू भगवंताची खूप स्तुती केलेली आहे. कारण पहिला सगळ्यात निर्माता कोण आहे तर विष्णू भगवंत. विष्णूच्या नाभी पासून कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि ब्रह्मापासून परत शिव उत्पन्न झाले. तर हे प्रिय भगवंता, मी आपणास सादर प्रणाम करतो. कारण आपल्याजवळ अनेक शक्ती आहेत. आपल्या शक्तीचे कोणीही अतिक्रमण करू शकत नाही. अशा रीतीने आपण सर्वांचे स्वामी आहात. शिवशंकर स्वतः श्रीकृष्णाची स्तुती करतोय. दरम्यान बाणासूर आपल्या पराभवातून कसा तरी सावरला आणि त्याच्या जोमाने युद्धासाठी परत आला. आता तो आपल्या 1000 हातात नाना प्रकारची शस्त्रे घेऊन श्रीकृष्णाच्या रथापुढे उभा ठाकला. तो अतिशय शुद्ध झालेला होता. त्याने आपल्या अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्राचा श्रीकृष्णावर मुसळधार पावसासारखा मारा सुरू केला. पण श्रीकृष्ण भगवंतांनी काय केलं की एक आपलं करंगळीतलं जे चक्र होतं, सुदर्शन चक्र, ते सोडलं आणि त्याचे जसे ओंब्या कापतात तसे सगळे हात खटखट 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 त्या सुदर्शन चक्राने कापले. आणि मग तिची ती स्थिती पाहून शिवशंकराचा भक्त असल्यामुळे शिवशंकर तिथे धावून आले आणि त्यांनी विष्णूची खूप स्तुती केलेली आहे सुंदर. भगवान शिव म्हणू लागले, हे भगवंता, वैदिक सूत्राचे उपास्य आपणच आहात. ज्यांना आपले ज्ञान नाही तो निराकार ब्रह्मज्योतीलाच परम सत्य मानतो. याचे त्याला मुळीच ज्ञान नसते. प्रिय भगवंता, म्हणूनच तर आपणास परम ब्रह्म म्हणतात. वस्तुतः गीतेमध्ये योजलेला परमब्रह्म हे शब्दही आपल्याला उद्देशून आहेत. जरी आपण आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहात, भौतिक दृष्ट्या आपणावर प्रभाव होत नाही,
त्यांनी खूप शिवशंकरांनी खूप सुंदर स्तुती केलेली आहे. शिवशंकर पुढे म्हणतात की हे प्रभू, जरी आपण विश्वात सर्व ठिकाणी प्रगट आहात आणि विविध भाग आपली विविध अंगे आहेत, तरीही आपल्या अचिंत्य शक्तीने आपण एकाच वेळी स्थानिक आणि सर्वव्यापी अशा दोन्ही रूपात राहू शकता. ब्रह्मसंहितेत असे म्हटलेले आहे की जरी आपण नेहमी आपल्या निवासस्थानी गोलोकी वृंदावनात राहता, तरीही आपण सर्वत्र उपस्थित असता. श्रीमद भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे आपण भक्ताचे रक्षण करण्यासाठी अवतारित होता. अशी सुंदर स्तुती केलेली आहे शिवशंकरांनी पण. कोणाची? तर विष्णू भगवंताची. शिवाची स्तुती ऐकून भगवान श्रीकृष्णाने त्यांनाही भगवान म्हणून संबोधित केले आणि ते म्हणाले, प्रिय भगवान शंकर, मला आपले कथन मान्य आहे. तसेच बाणासुराबद्दलची आपली प्रार्थनाही मी स्वीकार केली आहे. हा बाणासूर बळी महाराजाचा पुत्र असल्याचे मी जाणतो. माझे तसे वचन असल्याने मला त्याला ठार करता येत नाही. प्रल्हादाच्या वंशात जन्म घेणारे जे सर्व असुर असतील त्यांना मी मारणार नाही, असा मी प्रल्हादाला वर दिलेला आहे. म्हणून बाणासुराचा वध करण्याऐवजी त्याचा दुराभिमान नष्ट करण्याच्या हेतूने मी केवळ त्याचे हात कापून टाकले आहेत. त्याने सांभाळलेल्या प्रचंड सैन्याचा पृथ्वीला भार झालेला होता. तो भार कमी करण्यासाठी मी त्या सर्वांचा संहार केलेला आहे. आता बाणासुराचे 4 हात शिल्लक आहेत. येथून पुढे तो भौतिक सुखदुःखाने प्रभावित न होता अमर राहील. तो आपला प्रमुख भक्तापैकी एक असल्याचे मला माहीत आहे. म्हणून आपण आता निश्चित व्हावे. आता त्याला कोणत्याही गोष्टीचे भय असण्याचे कारण नाही. म्हणजे बघा, शिवशंकरांनी पण त्याची विष्णूची स्तुती केली आणि विष्णूने पण शिवशंकराची स्तुती करून सांगितलं की तुमच्या भक्ताला मी कधीच मारणार नाही. तो माझा पण भक्त आहे. म्हणजे प्रल्हाद हा माझा भक्त आहे, त्याच्या वंशात असलेल्यांना मी मारणार नाही. मग अशा रीतीने बाणासुराला भगवान श्रीकृष्णाकडून जेव्हा वर प्राप्त झाला, तेव्हा त्याने पुढे येऊन जमिनीवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार प्रणाम केला. त्याने तात्काळ आपली मुलगी उषा आणि अनिरुद्र यांना जोडीने एका सुंदर रथावरून तेथे आणण्याची व्यवस्था केली आणि त्यांना भगवान श्रीकृष्णासमोर प्रस्तुत केले. भगवान शिवाच्या आशीर्वादाने अनिरुद्ध आणि उषा हे भौतिक ऐश्वर्याने संपन्न झाले होते. श्रीकृष्णाने अनिरुद्ध आणि उषा यांना स्वतःच्या संरक्षणात घेतले. नंतर त्यांनी एक अक्षयिणी सैन्याची एक तुकडी पुढे ठेवली आणि द्वारकेला निघाले. दरम्यान अनिरुद्ध आणि उषा यांना घेऊन भगवान श्रीकृष्ण मोठ्या वैभवाने द्वारकेला परतत असल्याची बातमी द्वारकेच्या रहिवाशांना समजली आणि संपूर्ण द्वारका एकदम नटून थटून नव्या नवरीसारखी सजून यांच्या स्वागताला तयार झाली. बाणासुराचे श्रीकृष्णाबरोबर झालेले युद्ध आणि नंतर भगवान शिवाच्या आशीर्वादाने झालेले त्यांचे रक्षण ही घटना श्रीमद भगवद्गीतेत कथनाची पुष्टी करते. गीतेत असे सांगितले आहे की देवताची उपासना करणारे भगवान श्रीकृष्णाच्या अनुमतीशिवाय कोणतेही वरदान प्राप्त करू शकत नाही. या प्रसंगावरून आपण पाहू शकतो की बाणासूर भगवान शंकराचा महान भक्त होता, परंतु जेव्हा श्रीकृष्णाकडून त्याचा वध होणार होता तेव्हा भगवान शिव त्याला वाचविण्यास समर्थ नव्हते. उलट भगवान शिवानी आपल्या भक्ताला अभयदान मिळावे म्हणून श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली आणि ती विनंती भगवंताकडून स्वीकारली गेली. हा श्रीकृष्णाचा अधिकार आहे. या संदर्भात श्रीमद भगवद्गीतेत वापरलेला प्रयुक्त शब्द आहे मयैव विहितान हितान. याचा अर्थ आहे मी परमेश्वराच्या अनुमतीशिवाय कोणीही देवता आपल्या उपासकाला कोणत्याही वर प्रदान करू शकत नाही. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील श्रीकृष्ण बाणासूर युद्ध नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. तर अशी ही श्रीकृष्ण बाणासूरचं युद्ध आपण गोष्ट ऐकली. आवडली का मग बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट? तर अशाच आपण छान छान गोष्टीमध्ये भेटू आणि गोष्टी ऐकू. आजची आपली गोष्ट किती होती माहितीये का? 63वी. आता पुढच्या 64व्या गोष्टीमध्ये आपण भेटू. तोपर्यंत जय श्री कृष्ण.